डिपार्टमेंट आहे ना तो हा कटिंग डिपार्टमेंट 100 रुपये वाटा आहे. 100 आहे. हा इथे बघा डायरेक्ट म्हणजे नाखवण करून मिळलेला आहे. आणि 800 रुपये म्हणजे 3 पापलेट आहेत ना. असले एकदम आहे ना ती एकदम फ्रेश आहे. कारण आता ती फ्रेश मासली कशी येते हे आपण थोड्या वेळात पाहणारच आहोत. आणि आपण जर बघितलं 1200 रुपये बघा, 1200 रुपयाला बल बघा. आज 1000 तर सकाळ 800 बघा 250 रुपये किलो. 500 रुपयाचं काय सर्व वाटा 500. आणि इकडं आपले सर्व कोलंबी वगैरे सर्व काय दिसते. आणि इथं बघा वाण सुरुवात इकडनं करूया. बोटीवरनं फ्रेश मच्छी येते त्याचा पुरावा देखील मी तुम्हाला देऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय. सर्वांना सविनय सादर नमस्कार. सागर पाटील व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे. तेव्हा मित्रांनो आज आपण आलो आहोत करंजामध्ये. आणि तुम्हाला सांगतो की आता म्हणजे कसं आहे मासेमारी चालू झालेली आहे आपली पावसाळी मासेमारी. त्याच्यामुळे आता बोटीमध्ये म्हणजे आता बऱ्याचशा बोटी करंजा जेटीला लागलेल्या आहेत. आणि आता मासल्याची आवक देखील आता सुरुवात झालेली आहे. तेव्हा आता आपण सादर करणार आहोत करंजाच्या मच्छी मार्केटचा ब्लॉग. तेव्हा सर्वप्रथम आपल्याला काय बघायचं आहे की इथे यायचं कसं ते बघूया आणि नंतर मग आपण मार्केटच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बरेचसे सबस्क्रायबर मला कमेंट करतात की करंजाला जायचं कसं, कारण त्यांना उरण परत कसं यायचं हे माहिती आहे. म्हणून तुम्हाला मी हा छोटासा व्हिडिओ टाकतो. कसं आहे की आपल्याला करंजाला जर जायचं असेल तर सरळ उरणमध्ये यायचं. उरणमध्ये तुम्ही 4 फाट्यावर आलात तर 4 फाट्यावरनं डाव्या साईडला वळायचं. बघा आता आपण व्हिडिओमध्ये वळणारच आहोत. डाव्या साईडला वळलो की असं काही तुम्हाला दृश्य दिसतं. ह्या 4 फाटावरनं जवळजवळ 4.5 ते 5 किलोमीटर करंजा हे गाव आहे. आणि विशेष म्हणजे हा फाटा एकदा आपण पकडला की तो सरळ जायचा, कुठे वालायचं नाही काही नाही, डायरेक्ट आपण करंजा गावात पोहोचलो पाहिजे. तुम्हाला निशाणी म्हणून मी बस डेपो दाखवतोच. विशेष म्हणजे काय आहे की इथून सरळ जायचं. बरीच अशी गावं भेटतील परंतु त्या गावांना स्किप करायचं. आपला लास्ट स्टॉप आहे आपला करंजा गाव. बघा आपण आता करंजा गावामध्ये पोहोचलेलो आहोत. असं काही दृश्य दिसलं की समजायचं की करंजा गावामध्ये आलो. तसेच गावामध्ये इतर काही असे बोर्ड वगैरे असतील त्याच्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि तुम्हाला मी गुगल मॅपचं लोकेशन दाखवतोच, तरी पण प्राथमिक म्हणून तुम्हाला एक खूण म्हणून मी हा आपल्या व्हिडिओमध्ये हा भाग दाखवला. चला आता आपण पाहिलंच आहे की करंजा जेटीचा हा सर्व नजारा. आता बोटी देखील बऱ्याच आलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की 15 ऑगस्ट नंतर मासल्याची आवक देखील भरपूर इथे असते. आणि जर आपण बघितलं तर बरीचशी मंडळी आता या बाजारामध्ये आहेत. थोडं जर आपण पकडलं तर बघा आता म्हणजे मच्छी उतरण्याचं काम चालू आहे. सकाळचे जवळजवळ 6 वाजलेले आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला जर म्हणजे सकाळचे येण्याचा फायदा काय माहिती आहे की तुम्हाला मी सांगतो की ह्या मासलीची वेळ आहे ती सकाळी 5 वाजल्यापासून हा मार्केट चालू होतं 5 ते 9 वाजेपर्यंत. परंतु तुम्हाला कसं आहे की एकदम सकाळी तुम्ही आला तर तुम्हाला बोटीवाल्यांकडे डायरेक्ट देखील मच्छी मिळू शकते. म्हणजे तुम्हाला मोठ्या लॉटमध्ये जर मच्छी घ्यायची असेल व्यवसायासाठी म्हणा किंवा तुम्ही 4-5 जण असेल मिळून जर मच्छी घेत असाल तर तुम्हाला सकाळी लवकर यायचं. म्हणजे त्याच्यामुळं काय होईल की म्हणजे जरा स्वस्त पण मिळते. आणि संध्याकाळी जो असतो तो 4 नंतर 4 ते 8 अशा वेळेला असतो तो किरकोळ मासेचा असतो. म्हणजे सुरुवात सकाळी 5 वाजल्यापासून होलसेलचीच होते आणि ते 7 वाजेपर्यंत असते. नंतर मग किरकोळ मासे चालू होते. जर किरकोळ घ्यायची असेल तर तुम्ही म्हणजे 7, 8, 9 वाजेपर्यंत येऊ शकता. आणि जर तुम्हाला म्हणजे होलसेलमध्ये एकदम मोठ्या लॉटमध्ये घ्यायची असेल तर तुम्ही 6च्या अगोदरच या. म्हणजे कसं की तुम्हाला बरं पडेल. हा आहे आपला करंजाचा मार्केट. बघा कसला मोठाचा मोठा आहे. आता करा परत. हां आता कसं आहे की शेड टाकल्यामुळं पाऊस किती पडो टेन्शन नाही. कारण दरवर्षी मी पण रेनकोट घालून यायचो. आता शेड असल्यामुळं रेनकोट घालायची गरज नाही आहे. सुरुवात इकडनं करूया. बोटीवरनं फ्रेश मच्छी येते त्याचा पुरावा देखील मी तुम्हाला देऊ शकतो. बघू शकतो आपण इथं. आता सध्या इथे दादा जे आहेत ना तर ते पाटी लावण्याचं काम करतात. विविध प्रकारचे आहेत. बघा इथे बोंबील दिसतो आणि ही आपली आंबार आहे.
आणि इकडं आपण बघितलं तर कोलबी आहेत बघा, इकडे वाकटी आणि इकडं मोठा बाला. ही सर्व मासली एकदम आहे ना, ती एकदम फ्रेश आहे. कारण आता ती फ्रेश मासली कशी येते हे आपण थोड्या वेळानं पाहणारच आहोत. आणि आपण जर बघितलं ही कशी आहे पाटी, 1200. ही बघा, ही 1200 रुपये बघा, 1200 रुपयाला बलं बघा. आणि आपला हा आंबार ही 1000 रुपये. आणि जर आपण 1500 1500 वगैरे. आणि ही मच्छी डायरेक्ट आता होडीतून आलेली आहे ना, डायरेक्ट 3 दिवसाची मच्छी आहे, 3 दिवसाची. 3 दिवसाची. आणि इथं बरोबर. होलसेल भाव असा, होलसेल. ओके ओके. आणि इतकी सारखी मच्छी कुठेच भेटणार नाही. भावाचा कसा असते, रोजचा भाव बदलते. हां हां. आज 1000 तर सकाळ 800, आज 800 तर नाही सकाळ आता आज 500. बोंबील किती आहे? आज बोंबील 1200ला पण फ्रेश. हा. आणि थोडा लूज वाला 1000 रुपये ओके ओके ओके. रोज. बघा आपण जर बघितलं तर 1200 रुपये बोंबलाची पाटी आहे आणि 1000-1200 असा म्हणजे होत असतो. कारण सध्या फ्रेश बोंबील दाखवा. हा बोंबलाची सध्या आवक जास्त आहे. म्हणजे तुमचाच स्टॉल आहे का, तुमच्या होडीचं डायरेक्ट? डायरेक्ट हा, हा. बोट बंद पडली म्हणून 3 दिवसाने आहे. ओके ओके. जाऊया आपण पुढं. आणि जर बघितलं तर आता इथे पण बघा, आता तुम्हाला सकाळी जर तुम्ही आला तर तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे नाखवा मंडळी, तांडेल मंडळी किंवा होडीवरचे जे कामगार मंडळी वगैरे असतात तर ते तुम्हाला जास्त सकाळी दिसतील. आणि जास्त तुम्हाला डायरेक्ट त्यांच्याकडे मिळेल. आता तुम्ही बघा तिकडे, तुम्ही जर तिकडे मगाशी ते पाठीवर घेतला बोंबील 1200 रुपये 1000 रुपये वगैरे, तर तो जरा म्हणजे कसा की डायरेक्ट म्हणजे नाखवणकडून मिळलेला आहे. आणि नंतर किरकोळमध्ये हा नंतर बाजार भरतो. म्हणजे तुम्हाला 1 किलो वगैरे हवी असेल तर ते देखील मिळू शकते. मोठी साईज आहे, छोटी साईज आहे, मिडियम साईज आहे, एकदम छोटी साईज वगैरे अशी आहे. आणि बघा इथे आता तुम्हाला जर पापलेट बघायचं असेल तर बघा, हा इथे पापलेट आहे, हा बघा असा आहे. आणि हा आहे तो हलवा ना, हा बघा हा हलवा आहे. हा मिडियम साईजनुसार असतो तसा. आणि हा जरा मोठी साईज आहे. म्हणजे पापलेटमध्ये कसं नंबर कसे असतात ते? मोठी साईज आहे, त्याच्याशिवाय छोटी, त्याच्याशिवाय छोटी. हा हा हा. म्हणजे साईजनुसार त्याला नंबर दिलेला आहे. ओके ओके. आता याचा भाव कसा आहे या पाटीचा? 800 रुपये. म्हणजे 3 पापलेट आहेत ना? नाही, अरे बा भरपूर आहे. किलो आहे का? 800 रुपये काय किलो आहे? हां हां. बघा 800 रुपये किलो आहे, पाटी नाही आहे, 800 रुपये किलो. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला ते चुका मुक्त. आणि हा 600 रुपये किलो. म्हणजे कसा नंबर वाईज असतो तो. छोटा हलवा घेतला तर 800 रुपये किलो आहे आणि छोटा हलवा घेतला तर 600 रुपये किलो आहे. आणि हे आपला पापलेट हे 1000 रुपये किलो. हा बघा 3 नंबरचा पलपट आहे, हा 1000 रुपये किलो आहे. हा 2 नंबरचा ना. हा बघा साईज बघा. छान आहे बघा. आता मगाशी बर्फामध्ये होता, हा कसा आहे किलो? बघा 1600 रुपये किलो आहे. हा असा आपला आजचा दर आहे. आणि हा डायरेक्ट आता होडीतून आलेला ना. हा हा. म्हणजे हा होडीतून आता वेल किती आहे मार्केटची सकाळचे? सकाळच्या मार्केटची वेल किती आहे? 500 असते. आणि मग आता हे होडीतून डायरेक्ट मासलीमध्ये किती वाजेपर्यंत मिळते? बाजार असतो, बाजार म्हणजे 6-7 पर्यंत असतात ना? 9 वाजेपर्यंत असते. बरोबर. बघा 9 वाजेपर्यंत भाऊंची कशी डायरेक्ट आपण माहिती घेतलेली आहे. मासली म्हणजे होडीतून डायरेक्ट मिळते तर ते दाखवण्यासाठी एक म्हणजे कसं प्रात्यक्षिक जरा पुरावा दाखवला हवा आहे. आता आपण जर बघितलं तर तिकडे बघा मासली तिकडे भाऊ घेऊन येत आहेत. हे बघा इथून मासली ट्रान्सफर. नाव आहे सिद्धिदाता गणेश. परंतु आता आपल्याला ह्या बोटीतून कसं फक्त इथं उतरायला भेटलेलं आहे जरा हेल्प म्हणून. आता आपण जाऊया पुढं. चला शारदा माई. म्हणजे कसं आहे की आता बोटींचा आधार घेतलेला आहे, एकमेकांना मदत करतात असा आमचा बांधव आहे. चला आता आणखी एक बोट बघावी. जवळजवळ मी 3री बोट पार केलेली आहे. जवळजवळ जेटीपासून बघा 1, 2, 3, 4 आणि ही 4थी आणि आता या 5वी बोटीमध्ये आलेलं आहे. म्हणजे मासलीची लिंक बघा कशी लागलेली आहे एकदम. बोटीचं नाव आता श्रीदेवी आहे इथे. अरे वा. कॅप्टन एकदम तयारीमध्ये आहे. चला सकाळचा चहा मोठा कप. चला जर आपण बघितलं तर आता आपण शेवटी म्हणजे आता समुद्रामध्ये आलो आहोत. म्हणजे ह्या जेटीपासून ते आपण त्या जेटीपर्यंत आलो. म्हणजे आता आपण मध्ये आहोत उभा आणि बोटींमुळे शक्य झालेलं इकडं. आपल्याला भाऊ दाखवतील. हा इथे बघा एकदम. कुठली कोलबी आहे ही? टायनी कोलबी आहे ना. बघू शकतो आपण. बघा टायनी कोलबी दिसते इथे डायरेक्ट खंडामध्ये स्टोरेज केलेली एकदम. तरी आता म्हणजे किती दिवस राहिले तुम्हाला म्हणजे बोटीमध्ये?
आम्हाला 7 दिवस झाले. 7 दिवस झाले, मग 7 दिवस पाण्यामध्ये नाही? हा, पाण्यामध्ये. अरे बापरे, बघा एकदम जीव गहाण ठेवलेला असा पैसा असतो हा. ठीक नाही, बस झालं. वा, या बोटीमध्ये तर पूर्णपणे बघा डोलीची बोंबील. हा म्हणजे मग आता तुम्ही हा धक्क्यावर नेता विकायला ना, बोटीतून डायरेक्ट नाही ना विकायला असा? हा हा. ओके ओके. बघा आता तुम्हाला मी तुम्हाला पुरावा दाखवतो की मच्छी फ्रेश मिळते डायरेक्ट बोटीमधून. आता त्याचा पुरावा म्हणजे काय, इथे बघा आता डायरेक्ट बोटीमध्ये डायरेक्ट मासल्या. आता मग इकडे भाऊ आपल्या खंडामध्ये मासल्या दाखवली. इथे बघा जास्त आवक कुठल्या मासलीची आहे बोंबीलची? सध्या बोंबील असतात ते काय, बोंबील आणि कोलबी. इथे आपण आलो होतो आणि आता जरा काय चहा पाणी चालू आहे. नाकवा बघा, प्रोफेशनल नाकवा. चहा वगैरे घेताना एकदम मस्त वाटतो. अरे वा, आज पहिल्यांदा असं झालंय की ब्लॉगमध्ये बघा आपल्या मच्छी बरोबर बोटींचे दर्शन आणि नाखवाचे देखील दर्शन झालेलं आहे. मस्त वाटतं. अरे वा, चहा पाणी चालू आहे काय? हां हां, हा नाश्ता वगैरे होईल. ओके ओके. चालू होईल. बघा आपल्याला आणखी एक बोट भेटलेली आहे. सर्व फ्रेश मच्छी चालू आहे तिकडे बघा, खंडातून तिकडे काढली जाते. चला इथे बघा खंडातून आता म्हणजे आपली कोलंबी काढली जाते इथं. आपण पुढे जाऊया. आता आपण बोटीतून आलो तुम्हाला पुरावा देऊन. आणि आता म्हणजे कसं आहे की बरीचशी मासली म्हणजे कसं डायरेक्ट तुम्ही पाठी घेतली तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे होडीवरून कशी घेऊ शकता, परंतु जर तुम्हाला किरकोळमध्ये घ्यायची 1 किलो वगैरे तर तुम्ही इथे जे बसलेल्या आपल्या कोलनी वगैरे आहेत तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. आता इथे जर आपण बघितलं तर आपल्याला पोपट मासा दिसतो. तिथे बघा पोपट मासा कसा ओळखायचा तुम्हाला नीट सांगतो. बघा आडवा करून बघा, हा त्याचा चेहरा असा असतो आणि थोडी हिरवी छटा असते अशी, म्हणजे अगदी त्याचा तोंड असं तो पोपटासारखा असं, मग त्याला पोपट मासा म्हणतात. आणि इकडे बघितलं तर आपण कोलंबी दिसते आपणास. ही कुठली कोलंबी? करपाल ना. हां, हे हिला टायगर करपाल असं नाव आहे. आणि ही आपली सुरमई. सुरमई म्हणजे सर्व परिचित सुरमई अशी आहे. ही सुरमई कशी आहे? आता भाव आहे ना सध्या. हां हां, म्हणजे आवक कमी आहे म्हणून ती भाव आहे. बरोबर आहे, नंतर स्वस्त होते, म्हणजे आवक वाढल्यानंतर स्वस्त होते. बरोबर आहे. हां, सध्या कसा भाव आहे त्याच्यामुळे कधी 1100 रुपये किलो आहे सध्या सुरमईचा. कारण 500 ते 600 रुपये किलोपर्यंत त्याचा भाव उतरतो. म्हणजे करंज जेटीचा भाव सांगतो मी फक्त. आणि ही कोलंबी कशी आहे? 500 रुपये किलो. ही स्वस्त आहे ना. ही बघा ही 500 रुपये. हां हां, हे बघा ही 500 रुपये किलो पर्यंत जाते. आणि हा आपला पोपट कसा आहे बघा, पोपट 300 रुपये किलो आहे. मग अशा आपण पोपटाचा परिचय केलेला आहे. हा पोपट मासा. ठीक आहे, धन्यवाद. जाऊया आपण आणखी पुढं. आता प्रत्येक ठिकाणी आता मगाशी आपण बोंबलाचा भाव बघितला आणि आता आपण इकडे येऊया. हा कसा आहे बोंबलाचा वाटा? बघा हा 100 रुपये वाटा आहे. 100 रुपयेमध्ये बोंबील बघा किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 बोंबील आहेत आपल्या एका याच्यामध्ये. आता म्हणजे एक बोंबिलाची प्राईस किती झाली ते आपण जरा कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन केलं तर आपला बोंबीलची एका बोंबिलाची किंमत ही 6 ते 7 रुपयेपर्यंत होते. 6 7 रुपये ते 8 रुपये, 10 रुपये पकडूया आपण. म्हणजे जरा मोठे साईजचं बोंबील आहे इथे. आणि आता ताईकडं आणखी काय आहे ते एकदा बघू. बघा बोंबील बरोबर आपल्या या बघा ह्या चिंबोरीची तुम्हाला बरीच ठिकाणी नावं वेगळी दिसतील. हा चिंबोरा कसा ओळखायचा बघा, हा असा आहे बघा, साईज बघा त्याची. तर याला काही ठिकाणी कावाऱ्या म्हणतात, काही ठिकाणी कांदिलवाल म्हणतात, काही ठिकाणी मोऱ्या म्हणतात. तर तुम्हाला तसं पाहायला गेलं तर कांदिलवालमध्ये पण जरा फरक असतो. तो काय असतो तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला. तर बघा ही जी चिंबोरी आहे ती ही मोरी चिंबोरी आहे बघा. हिला असे काटे असतात आणि अशी लांबट असते आयताकृती. आणि ही आपली साधारण बघा ही थोडी गोल असते. तर ह्याला म्हणतात कांदिलवाल आणि याला म्हणतात मोरी. म्हणजे मोरी कावाऱ्या वगैरे अशी बरीचशी नावं आहेत. हा कसा चिंबोरीचा वाटा? हा बघा 200 रुपयाला चिंबोऱ्या बघा किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. आणि जर ही पाटी घेतली तर ही बघा, ही पाटी घेतली तर 500 रुपये आहे. आणि इकडे बोंबील वगैरे आता बोंबलाचा मगाशी आपण भाव काढलेला आहे. तर ही जी चिंबोरी आहे ही सतत मिळत असते की म्हणजे अशी तिची पण अशी आवक असते. म्हणजे आता कसा बोंबलाचा सीझन आहे तसा कमी असतो ना. सोबत असते पण असते कधीतरी मे महिन्यात पण असतात. पण बोंबलाचा नाही, बोंबलाचा सप्टेंबर महिन्यापर्यंतच असते. हां हां हां, ह्याचा नाही, आता असते एंडिंग पर्यंत, मे महिन्यापर्यंत असते. ओके ओके ओके. बघा जर आपण बघितलं तर ह्याचा जास्त सीझन नसतो. कारण कसं आहे हा सीझन असते. हा चिंबोरीचा प्रकार आहे. आता आपण सकाळूच आहोत. म्हणजे सकाळी असल्यामुळे काय होतं की जास्त नाखवा मंडळी, तांडेल मंडळी ही असतातच. आणि काही का आता तुम्हाला नंतर म्हणजे 1 किलो वगैरे पाहिजे असतं तर त्याचं देखील स्टॉल आहेत.
कसं आहे की नाखवामध्ये तुम्हाला 1 किलो देऊ शकत नाही, परंतु ज्या बाजूला ज्या ताई वगैरे असतात तर त्यांच्याकडे तुम्ही 1 किलो 2 किलो अशी मासली घेऊ शकता. या ठिकाणी आपण गेलो तर पूर्ण लाईनच दिसते, पापलेटची, हलवाची, कोलंबीची वगैरे सर्व काही बघू शकतो. आणि आजच्या या दुनियेमध्ये पापलेट चुकून दिसतो, कारण सध्या आवक जास्त बोंबलांची आहे. आणि एक गोष्ट चुकून दिसते ती म्हणजे मांदेली. हा कसा आहे मांदेलीचा वाटा? हा बघा 100 रुपयाला वाटा आहे इथे. ही बघा मटणाला सुद्धा फिका पाळलेला अशी ही मासली आहे, ती म्हणजे आपला ऑक्टोपस. म्हणजे याला काय म्हणतात की ऑक्टोपस म्हणतात, माकली म्हणतात, शेऱ्या माकल वगैरे असे बरेचसे नाव आहेत. हा कसा आहे म्हणजे किलोवर आहे का? कसा आहे? हा बघा 300 रुपये किलो आहे. आता ताई म्हणलं की 250 देतील, म्हणजे बार्गेनिंग ही थोडीफार होतेच. जाऊया आपण पुढं. आता तुम्हाला सकाळ सकाळ जास्त नाखवा मंडळी वगैरे दिसत असतात. आणि इथे बघा आता हा कसा नाखवाचा स्टॉल आहे ना, तर इथे डायरेक्ट पाटीवर होतो, डायरेक्ट असा म्हणजे किरकोळ नाही मिळत ना. किलो पण मिळतो, किरकोळ पण मिळतं, किरकोळ पण देतो आणि होलसेल पण देतो. होलसेल पण देतो. ओके ओके. किरकोळ पण देतात म्हणून मी त्यांना भाव विचारतो, कारण जास्त माझे व्हिडिओ बघणारे हे किरकोळ कस्टमर असतात, होलसेलर कमी असतात. जर आपण बघितलं इथे बघा कोलंबी, ही कशी कोलंबी आहे? होलसेलला 450 रुपये किलो. हां हे बघा होलसेलला 450 रुपये किलो आहे. आणि असे 1 किलो घेते तर 500 रुपये किलो. हा 1 किलो इथं 500 रुपये किलो. हां बघा, जर तुम्ही म्हणजे असं ग्रुप जर तुमचा असेल, साईज बघा, जर ग्रुप असेल ना तर तुम्हाला होलसेलने घेतलेली मासली म्हणजे परवडलं. आणि बार्गेनिंग वगैरे होतच असते, कारण आमचा माणूस एवढा पण फसवत नाही आहे. आणि त्याला त्याच्या मेहनतीचं मोल हे भेटलंच पाहिजे शेवटी की झालं तरी, कारण भरपूर मेहनत असते. बघितलं मी तिकडे जाऊन. इथे बघा बोंबील वगैरे. आणि ही नल माकली कशी आहे? नल माकली आहे ती 250 रुपये किलो. ही बघा ही 250 रुपये किलो नल माकली आहे. आणि इकडे जर आपण पुढे आलो तर आता मगाशी आपण तिकडं जो आंबारचा आहे ना रेट, तर तो आपण म्हणजे नाखवाकडनं काढला होता. आता आपण किरकोळमध्ये काढूया. हा कसा वाटा आहे? 100ला वाटा. हा बघा 100 रुपयाला वाटा आहे. आणि यांच्याकडे पण. आणि हा 100ला वाटा. म्हणजे ह्याचा पण 100ला आहे आणि ह्याचा पण 100ला आहे. अरे बाप. बघा टायनी जी आपली चैती कोलंबी म्हटली तर ती देखील 100 रुपयाला वाटा आहे बघा. आणि आपण जर बघितलं तर आता सकाळी मासळीची आवक जरा जास्त असते सगळीकडे. आता म्हणजे व्यापारी वगैरे बसलेले आहेत. ह्या स्टॉलवर देखील आपणास इथे पापलेट दिसतात. मग आपण पापलेटचा दर काढलेला आहे. आता आपण बागडाचा दर बघ. कसा बागडा आहे? 250 किलो. बघा 250 रुपये किलो आहे. किलोचा रेट आहे ना हा? ओके ओके. 250 रुपये किलो आहे. आणि इकडे आपण बघितलं इथे पण टायगर कोलंबी वगैरे आता सर्रास हा सगळीकडे असतो. आता जास्त म्हणजे कसं आहे की आवक जरा जास्त दिसते इथे. मार्केट फिरताना तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला खात्री दिली की मासली ताजी आहे. त्याच्यामुळे काय केलं, मी डायरेक्ट होडीमध्ये गेलो. होडीमध्ये मासली साठवलेली पाहिली आणि काढताना देखील पाहिली. जरा रिस्क होती, पण तशी काय आम्हाला एवढी रिस्क वाटत नाही आहे, कारण ते आम्हाला सवयच आहे सगळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मासलीमध्ये व्हरायटी मिळते. म्हणजे जेटी मार्केटचा फायदा काय असतो की मासलीमध्ये व्हरायटी आपल्याला भेटते. जो आपला शहरामधला बाजार आणि जेटीवरचा बाजार याच्यामध्ये फरक काय असतो की इथे व्हरायटी जास्त मिळते. आणि आपला करंजाचा हा जेटी मार्केट, करंजा, कुलाबा, भाऊसा हे जरी जेटी मार्केट आहे. तर आपल्या व्हरायटीबद्दल बघायची. ही चोच दिसली ना बघा, माशांना देखील चोच असते. तर समजायचा हा आपला आहे टोल. आता या टोलचा बघा तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्हाला सहज पडेल बघा. ही त्याची म्हणजे खालची बाजू आणि ही वरची बाजू. आणि असतो बघा कसा 24 माशांपैकी असणारा हा मासा म्हणजे टोल. याचा भाव कसा आहे? 300 रुपये किलो ना. बघा 300 रुपये किलोनी आहे. तुम्ही 300 रुपयाचा एक पीस नका समजू, 300 रुपये किलो आहे तो. हे 300 रुपये किलो म्हणजे किलोमध्ये किती बसेल तर त्याच्यानुसार आहे. म्हणजे बघा साधारण मी अंदाज सांगतो, हा जर 2 किलो भरला तर याचे 600 रुपये होते. वेल सकाळची आहे. आता आपण बाजार फिरतोय आणि आपल्याला बाजारामध्ये एखादं वेगळं दिसलं की आपण तिथे नक्कीच विचारपूस करू. चला. जास्तीत जास्त सकाळी सकाळी जास्त नाखवा मंडळी असते. बघू शकतो आपण. बघा इथे ही कुठली कोलंबी आहे? ही बघा ही कापशी कोलंबी. बघा कोलंबीचा प्रकार बघा कसा आहे जरा. हा बघा हा असा आहे कोलंबीचा प्रकार. हिचा भाव कसा आहे? आता 450 रुपये किलो. बघा इथं सध्या लाईव्ह भाव 450 रुपये किलो आहे. आणि इथे बांगडे वगैरे आहेत बघा. हा कसा आहे बांगडा? बांगडा 250 रुपये किलो आहे. बघा 250 रुपये किलो. आता बांगडा नाही म्हणून हां सध्या आवक कमी आहे म्हणून. आवक कमी आहे म्हणून जास्त भाव. एक गोष्ट लक्षात ठेवा की बाजारात म्हणजे चढ भाव उतार होत असतात, कारण मासळीची जशी आवक असते तशी. आता जसा बोंबील जरा स्वस्तमध्ये भेटतो आपल्याला. आणि इकडे आपण जर बघितलं तर इकडे बघा आणखी मासली भेटते, ती म्हणजे करली आहे बघा. ही कशी आहे करली किलो?
बघा कर्ली आहे 250 रुपये किलो. हां हां, आवक कमी असते मुलं, बरोबर आहे. तुम्ही जर बघितलं कर्ली बिरली अशी विविध प्रकारची मासे इथं बघा पोपटा आता दिसतात. पुढे जर आपण आलो तर बघूया आईंकडे काय आहे आता विकायला. हां, बोंबील हा कसा वाटतं बोंबलाचा? हा बघा जरा मोठे बोंबील आहेत, 100 रुपये किलोचा आहे. आणि हा बला बघा, बला हा 250 रुपये किलोशी मिळतो. पापलेट वगैरे आहे. आणि जर आपण पुढे आलो तर आणखी देखील इथं बरीचशी मासली. कुठला व्हिडिओ बघला तुम्ही? पुराचा व्हिडिओ बघितला का? केलवण्याचे. अरे वा, धन्यवाद हो. आपण पुढे जाऊया. आता कसं आहे की बाजारामध्ये ऑक्टोपस देखील जास्त मिळतो. आपला ऑक्टोपस म्हणजे आपला शेऱ्या माखोल बघा, विविध प्रकारचे छान असा डिझाईनमध्ये एकदम त्याला टाकून ठेवलं बघा. डिझाईन बघा कशी असते. हां, आता हा कसा वाट्यावर असतो की किलो असतो? 500 रुपयाचा. 500 रुपयाचा काय? सर्व वाटा 500. बघा हा सर्व वाटा 500 रुपयाचा. 500 रुपयामध्ये बघा मोठे आहेत. हां, तसं आपण जर मटणाचा जर कॉम्बिनेशन केला तर मटणापेक्षा भारी लागेल. 50% स्वस्त आणि तो भारी पण लागतो तसा. आणि शिवायच्या मध्ये असतं काय कंटेंट पण टाकायला लागत नाही. 1000 रुपये. हे सर्व 1000 रुपये का? हां, ठीक आहे, धन्यवाद. 50 रुपयाला काय? 50 रुपये वाटा. बघा आंबारीचा 50 रुपये वाटा आहे बघा. हां, तेच आंबार कर्दी ही 50 रुपये वाटाने मिळतं, बरोबर आहे. 200 रुपयाची सर्व. 200 रुपये सर्व ना? हां हां, ओके. जाऊया आपण. आज बाजारात जास्त म्हणजे मांदेली वगैरे असेच नाही, काही मासले तुम्हाला. आणि इकडे चला. नमस्कार साहेब. अरे वा, नाखवा मंडी डायरेक्ट भेटलेले आहेत. नमस्कार, बरं आहे ना? हां हां हां, अरे वा. आज सर्व परिचित मंडळी नाखवा मंडी डायरेक्ट भेटलेले आहेत आपल्याला इथं. बघू शकतो आपण. हा कुठला मासा आहे भाऊ? बघा एक हरवलेला चविष्ट मासा म्हणजे सौंदाल. हा सौंदाल आपल्या इथे दिसतो. आता हा कसा आहे म्हणजे किलो कसा आहे? हा बघा 200 रुपये किलोशी आहे. आणि इकडं आपले सर्व कोलंबी वगैरे सर्व काही दिसते. आणि इथं बघा वाम आता चुकून दिसते मासली. सध्या आवक कमी असल्यामुळं. हे जरा मोठे सौंदाल आहेत ना? चला आता बरीचशी माणसं येतात. आपण पुढे जाऊया. आता बघा सकाळी मार्केटमध्ये यायचं म्हणजे काय की तुम्हाला नाखवा मंडळीकडून डायरेक्ट मासे तुम्हाला मिळते. इथे बघा, इथे पण चिंबोरे वगैरे आहेत बघा छानपैकी. आणि इथं बघा काकूंकडं इथं आंबार वगैरे आहे. आता हा आपला किरकोळचा बाजार सुरू झाला ना? हां, म्हणजे असा किलोवर वगैरे मिळतो. वाट्यावर किलोवर वगैरे. हां बघा, हा वाट्यावर वगैरे आणि किलोवर वगैरे आहे. आता आंबार आहे. आज जास्त बोंबीला दिसतात ना, जास्त बोंबील असतात. हा कसा आता बोंबलाचा वाटा आहे? हा बघा 150 रुपयाला 2 काय? बघा 150 रुपयाला 2 आहेत. आणि इथं आंबार दिसते. हा 100 रुपयाला का? ओके. चला, बाजाराला आला तुम्हाला जर पिशव्या पाहिजे असतील तर आजींकडे पिशव्या आहेत विकायला. इकडे बघा, म्हणजे टेन्शन नाही तुम्हाला अजिबात. हे 30 रुपये, हे 60 रुपये म्हणजे पाकिट काय? हा पाकिट इथं 60 रुपये आहे. आणि हा हे 31 रुपयाला. ओके ओके. करंजा मार्केटचा तुम्हाला एक म्हणजे काय सांगतो माहिती आहे की तुम्ही इथं तुम्ही आला, तुम्हाला मासले मिळते. आणि जर तुम्ही सकाळी आला तुम्हाला डायरेक्ट होलसेलमध्ये मासले घ्यायचे असतात तर ती देखील तुम्ही डायरेक्ट नाखवा मंडळीकडून घेऊ शकता. पण तुम्ही पाठीवर यायला लागतं. परंतु होतं कसं की आता आपल्याला समस्या असते की आपल्याला मासली म्हणजे कसं आहे की कटिंग करता येत नाही बऱ्याच जणांना. आपल्याला जमते पण बऱ्याच जणांना जमत नाही. तर ती देखील सुविधा आपल्या करंजा मार्केटमध्ये आहे. तर एकदा आपण तिथं फक्त नजर टाकूया. आता पीस दिसत आहे आपल्याला. आणि इथे शेवट वगैरे आणि कटिंग करायला आलेल्या स्वतः नाखवा कटिंग करतो का एकदम साफ वगैरे. हां हां, अरे वा. नाखवाची सोय एकदम आज भारी आहे, दमदार दिसते एकदम. सर्व कोलंबी वगैरे सर्व सोलून देतात इकडे बघा. ओके. डिपार्टमेंट आहे ना तो हा कटिंग डिपार्टमेंट आहे एकदम. म्हणजे तुम्हाला मासली साफ वगैरे करून सर्व काही दिलं जातं. म्हणजे बघा सुविधा छान आहे एकदम. हा पण त्यांचे कटिंगचे रेट असतात. आता इथे कटिंगचे रेट नको विचारायला. केस असू दे, केसाला काय नाही. हां, ते आपले कामच तो आपला आहे. आणि आपण जर बघितलं बघा कोलंबी देखील सगळे साफ वगैरे करून दिले जाते इथं. हे बघा कोलंबी साफ वगैरे तोडून वगैरे सर्व काही दिलं जातं बघा. चेहरे व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही बाजारामध्ये जरी मध्ये जरी दिसलात तरी तुम्ही म्हणजे तुमचा कटिंगचा जो जर तुम्हाला कटिंगचा जो आपला म्हणजे काय आपण म्हणू शकतो आपण कटिंगचा जो कलाकार आहे ना तो तुम्हाला लगेच दिसते इथे बघा. एकदम स्किलमध्ये एकदम केला. आता हा काय कटिंग केलाय? हा पापलेट कटिंग केला काय? हां, म्हणजे जसा कालवणाला पाहिजे आणि फ्रायला पाहिजे तसं तुम्ही व्हरायटीमध्ये कट करून देता ना? बरोबर. आणि तंदुरीला पाहिजे तो पण देऊ शकता. हां हां, हा ओके ओके. म्हणजे जशी तुम्हाला कटिंग पाहिजे ना तशी कटिंग यांना सांगा, म्हणजे तशी तुम्हाला भेटतील. बरोबर.
तर मी तुम्हाला सांगतो ना की डायरेक्ट सकाळी तुम्हाला डायरेक्ट होडीतून मच्छी मिळते डायरेक्ट. आता हे बघा ही जी गिरायकांची गर्दी आहे, आता हे कसं 4-5 जण वगैरे आहेत, तर ते आता डायरेक्ट हे पाटी वगैरे घेणार डायरेक्ट. तर मित्रांनो असा आहे आपला करंजा जेटीचा बाजार. खूप छान आहे. तुम्हाला सांगतो बघा, वेळ आहे सकाळची 5 वाजल्यापासून सुरुवात होतो तर 9-10 पर्यंत असतोच. आणि जर तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की एकदम फ्रेश पाहिजे किंवा डायरेक्ट म्हणजे होडीतून घ्यायची असेल तर तुम्ही सकाळी 6च्या दरम्यान येऊ शकतो. हो 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 या या बघा तेव्हा हे बघा आता डायरेक्ट आपला म्हणजे आता आपला समारोप करायचा आहे आणि शेवटी नाखवा भेटलेला आहे तिथे. धन्यवाद. हो धन्यवाद धन्यवाद. बघा असंच सहकार्य करा का तुमच्यामुळे मी मोठा झालो. ओके ओके. हेमंत कोहली का? ओके ओके. चला तसेच सर्व नाखवा मंडळीचे तसेच करंजावासियांचे खूप खूप धन्यवाद, कारण त्यांनी मला एक मार्ग दाखवला आणि तो आज मार्गावर मी चालतो. तेव्हा हा व्हिडिओ आपला कसा वाटला मला कमेंटवर एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय आई द्रोणगिरी माता.